चंदू आहे स्ट्रायकर एनकडे, नॉन स्ट्राईक एनकडे आपल्याला पहिला मिळतोय फलंदाजी करण्याकरता फलंदाज अमोल. नॉन स्ट्राईक एनकडे पहिला षटकाकरता रोहिदास गोलंदाजीच्या ट्रॅकवर मॅचला सुरुवात. पहिला बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर रोहिदास. इथे अप्रतिम असा फटका इनफिल्डच्या वरनं बॉल चाललाय सीमारेषेचा वेध घेत चेंडू निघून जाईल सीमारेखा पार. व्हेरी फर्स्ट बॉलवर एक चांगला स्ट्रोक, चौकार 4. मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरटऱ्याचा. मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरटऱ्याचा. नाही कशाचा त्याला तोटा, मिलिंद दादा नवानं मोठा. नाही कशाचा त्याला तोटा, मिलिंद दादा नवानं मोठा. मिलिंद केडी यांचं गीत तुम्हाला डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर मराठी दणका यांच्याकडनं आईस्क्रीम शेवटच्या दिवशी 300 आईस्क्रीमचं वाटप या मैदानावर केलं जाणार आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा वळवला, खूप सुंदर पद्धतीने दिशा दिली. बॉल प्रेक्षकांचा वेध घेतोय, मात्र तिथे बॉल स्टॉप झाला अचानक. सीमारेषेपासून तो वंचित राहिला. क्षेत्ररक्षकाला मदत मिळाली त्याची. 2 रन तिथे मिळतील. या 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 6वर. सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरपासून आक्रमण करण्याकरताचा प्रयत्न इथे खार्डी टीम मैदानाच्या आतमध्ये करत असताना त्यांच्या विपक्षामध्ये कोपर हा संघ तुम्हाला मैदानामध्ये खेळ करताना पाहायला मिळतोय. कोपर आणि खार्डी, कोसमाई खार्डी आणि कोपर या 2 टीम मध्ये सध्या संघर्ष सुरू आहे. कोपर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय त्यांच्या विपरीत स्थितीमध्ये जातो की काय असं चित्र प्रतीत झालंय. कारण पहिल्या 3 बॉलवर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती जाऊन पोहोचली 10. आई कारल्या गळाची आई ग मला नवर बोलाची घाई. आई कारल्या गळाची आई ग मला नवर बोलाची घाई. पुढचा बॉल. यावेळेस मात्र ऑन साइडला पुन्हा एकदा हवाई सफर करतोय बॉल. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक तिथे जज करताना त्याच्याकडनं चुकी आपल्याला पाहायला मिळाली. आणि 2 धावा त्यामध्ये सुरक्षिततेनं तिथे पूर्णत्वाला येत असताना या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलक 12 या आकड्यावर. षटक जर आपण पाहिलं तर क्रमांक 1चं प्रगती पथावर आहे. एखादा VIP नंबर ज्या पद्धतीने गाडीवर आपल्याला पाहायला मिळतो अगदी या VIP नंबर प्रमाणे धावफलक सध्या आहे. 4 चेंडू नंतर 4-2 12 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. इथे थोडासा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. गोल्डन स्पॉटच्या परिसराचा योग्यतेने वापर केला. त्यानंतर जर आपण पाहिलं तर बॉल मध्ये थोडीशी उसळी आणली आणि बॉलला विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने घेऊन गेला. ओव्हर मधले आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ. या 5 चेंडू नंतर धावफलकावर धावसंख्या आहे 12. रोहिदास महत्वाचा खेळाडू आहे. एक जुना जाणता खेळाडू आहे. प्रदीर्घ कालकीर्द भरपूर वर्षापासून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कार्यरत आहे. यावेळेस रिव्हर्स खेळायचा आहे. विकेट किपिंग अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाली. मात्र बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही. बॉडीला ब्रश करत असताना हा बॉल तिथे विकेटच्या मागे कॅरी झाला. त्यामुळे पंचांवर त्या अपीलचा कुठलाही प्रभाव पडला नाही. शेवटच्या 2 बॉलवर कमबॅक करत असताना रोहिदास आपल्याला जरूर पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्णत्वाला आलाय आणि एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर धावफलक जर आपण पाहिलं विदाउट लॉस 12.
गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होते. आपल्या षटकातील पुढचा बॉल इथे उजव्या स्टीवर पडला, तिकडनं सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. धावच्या स्वरूपाने चेंडू काउंट केला जाईल. रिच वाईड हा नियम आहे या स्पर्धेमध्ये. तुम्ही किती सफल होतोय, तुमचा फ्रंटफूट किती बाहेर येतोय, हे सर्व काही तपासलं जातं जेव्हा वाईडचा निर्णय पंचांच्या माध्यमातून येतो. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होईल. इथे मात्र घुटना टेक स्ट्रोक खेळलाय आणि तो घुटना टेक स्ट्रोक निघून जाईल सरळ पहिल्या टप्प्याखेरीस सीमा रेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट होईल. रन्स मिळतील 4. छापा काटा उडवला त्यात मी झालंय पगार. छापा काटा उडवला त्यात मी झालंय पगार. मला हरवायची बातच सोडाना पाटील वाड्यावर येऊन बघा. मला हरवायची बातच सोडाना पाटील वाड्यावर. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 धावा धाफलकावर आहेत. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅक करण्यास सज्ज होतोय. इथे मात्र चांगला चेंडू फिरवला, तिथे विकेट कीपर नंतर फ्लाइंग स्लीप मध्ये बॉल गेला. बाईकचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नव्हता, अन्यथा अपील ती पाहायला मिळाली असती, कारण विकेट कीपर कडनं सुटताना बॉल फ्लाइंग स्लीपनं अगदी योग्य त्यांना तिथे कॅरी केला होता. बाईकच्या स्वरूपानं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 17 या आकड्यावर. मोठी टोटल धावफलकार उभी करणं या मैदानाच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे, कारण इथे मोठमोठ्या धावसंख्या त्या धावफलकावर लागताना आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळालं. धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 या आकड्यावर 82 धावा 5 ओव्हरच्या मॅच मध्ये धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. लोएस्ट टोटल ही पाहिली आपण आजच्या सकाळच्या पहिल्या मॅच मध्ये 26 धावा या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये धावफलकावर लागल्या. उच्चांक निच्चांक दोन्ही आपल्याला पाहायला जरूर मिळालेत. इथे हेलिकॉप्टर उडवायचा होता, मात्र अगदी सेमी स्ट्रोक अगदी त्याच पद्धतीने स्ट्रोक प्ले केला, मात्र हवेमध्ये नव्हता बॉल, त्यामुळे एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 19 या आकड्यावर. शांतता प्रस्थापित करणं गोलंदाजीची खऱ्या अर्थानं गरज आहे, कारण जर मोठी धावसंख्या उभारली गेली तर मग तुमची टीम ती उत्तरार्धामध्ये अंडर प्रेशर येते आणि इथे मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं योग्य ती वाटचाल. यावेळेस बॉलला हुक केलंय आणि आपल्या धावसंख्येची भूक भागवली आहे. पाठवले बॉलला सीमा रेषेच्या पार. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं षटकार 6. साऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देतो दादा ठेवून त्यांचा मान. चौकार षटकार मारणाऱ्यांचा करतोय तो सन्मान. सज्ज होईल गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. 5 चेंडूचा खेळ झाला. या 5 चेंडू नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 ही धावसंख्या धावफलकावर आहे आणि या दरम्यान बॉलला पुन्हा एकदा उडवलंय आणि पाठवलंय त्याला सीमा रेषेच्या भ्रमंतीवर. षटकारामध्ये कन्वर्ट केलंय 6. दोन ओव्हरचा खेळ आणि या 2 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर जर आपण नजर टाकली तर धावफलक जाऊन पोहोचलोय ते एकंदर 31-31 या आकड्यावर. 2 षटकांनंतर 31 धावा. अगदी चांगली योग्य ती धावसंख्या. वेळेच्या बाबतीत 20 मिनिटं झाली. आम्ही आपल्याला कॉल करू. तिथे आपल्याला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा वाढवायचा आहे, कारण 20 मिनिटं तुम्हाला 4 ओव्हर करता दिली गेली आहेत. 5व्या ओव्हर करता जर 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर कंप्लीट झाल्या नाही तर मग एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये आपल्याला ठेवावा लागेल. प्रत्येक टीमनं या गोष्टीची नोंद ठेवायची आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 9 मिनिटं आणि 29 सेकंद या 2 ओव्हर करता धावफलकावर आपल्याला अधोरेखित होत असताना पाहायला मिळत आहेत.
गोलंदाजीच्या ट्रॅक वर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज नरेश आलाय. एक्सपिरियन्स खेळाडू, खूप जुना जाणता खेळाडू. आपण जर पाहिलं तर कोपर या टीम कडनं सातत्यानं आपल्याला नरेश गोलंदाजी करत असताना किंवा फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. खूप जुना जाणता खेळाडू आहे आणि तो खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना इथे डान्स द ग्राउंड ट्रॅक पद्धतीने बॉलला हवेमध्ये उडवलाय. संधी आहे, विकेट टेकर ही जबाबदारी आपल्या खांद्यावर नेहमीच घेतो हा खेळाडू आणि नरेशच्या माध्यमातून पहिलाच बॉलवर ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. माघारी परतवलं बॅटरला. फलंदाज अमोलच्या पारीचा अंत, पहिला झटका टीम कोसमाई खार्डीला. फलंदाज अमोल बॅक टू द डगआउट. हे ब्रदर, कवर चाललास? ये मावरा घे, ये ताजा आहे ताजा, बर्फांचा नाही. घे जा, नवीन बॅटर न्यूमॅन इन. जयवंत मैदानाच्या आतमध्ये आलाय. वंडावनच्या स्वरूपानं त्याला मैदानाच्या आतमध्ये प्राचारण केलंय. षटक क्रमांक 3 ची सुरुवात अगदी योग्य तऱ्हेनं मैदानाच्या आतमध्ये करत असताना गोलंदाज नरेश आपल्याला पाहायला मिळतोय. एक्सपिरियन्स या शब्दाबद्दल म्हटलं जातं ना की एक्सपिरियन्स नॉट ओनली युअर टीचर, एक्सपिरियन्स इज द युअर फ्युचर. अनुभव नुसता तुमचा गुरु नाहीये, तर तो तुमचा भविष्य सुद्धा आहे. आणि इथे त्याच अनुभवाच्या जोरावर अगदी चांगला मारा, पहिल्या बॉलवर विकेट मिळवली गेली आहे. माघारी परतवलं गेलं खेळाडूला. जयवंत आलाय मैदानामध्ये नंबर 3 वर. पुढचा बॉल इथे मात्र हा बॉल ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने दिशा दिली. अलॉंग द कार्पेट येतोय बॉल. लॉंगॉन मध्ये खेळाडू येतोय वेगानं. जोपर्यंत फेट केलं एक सिंगल वरच समाधान मानावं लागेल. तिथे दुसऱ्या रन करता कॉल नाही. या दोघांमध्ये कॉलिंगचा अभाव जरूर पाहायला मिळाला, कारण जयवंत आत्ता मैदानामध्ये आलाय आणि त्याला 2 रनचा कॉल इथे करायचा होता. मात्र चंदूने दर्शवलं की दुसऱ्या धावेकरता जाताना तिथे धोका आपल्या विकेट करता निर्माण होऊ शकतो. आणि मी म्हणतो खरं तर योग्य निर्णय घेतला त्यानं. केव्हा जेव्हा तुमचं मन तयार नसताना तेव्हा मग धावा घेताना तुम्हाला तिथे दुष्परिणाम सहन करावे लागतात. आणि इथे जर आपण पाहिलं तर अगदी चांगल्या पद्धतीनं तिथे खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या तरी स्तुस्थिती आहे कोसमाई खाडी या टीमची. ऑन साइडला यावेळेचा फटका तो दमदार आहे, मात्र क्षेत्ररक्षकाची निवड आणि त्या क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी त्याचं भुगतान इथे तुम्हाला करावं लागेल. एक सहज सोपा साधा झेल त्या क्षेत्रामध्ये होता. क्रिकेटच्या भाषेमध्ये लॉलीपॉप झेल असं म्हटलं जातं नाही, अगदी तो सहज सोपा झेल तिथे सोडला गेला. जीवनदान दिलं गेलं चंदूला. जीवनदानाबरोबर 1 रन तिथे कोसमाई खार्डीच्या खात्यामध्ये जमा होईल. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते येते एकंदर 33 या आकड्यावर. वैतीपाडा आणि श्रीराम कसराळी दोन्ही संघ रिपोर्टिंग करायची आहे. यावेळेस वेट केला, फक्त दिशा दिली. अंतिम क्षणी बॉलला कट करण्याचा निर्णय घेतला आणि तिथे बॉलला कट केलं. गळीच्या जवळपास जोपर्यंत बॉलला उचललं गेलं एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1 रनच्या मदतीनं धावसंख्या 34 या आकड्यावर. 12 आणि 4 16 17 18 18 आणि 12 30 31 काउंट झाला. इथे फिल्डिंगचे एफर्ट, त्यामध्ये पुन्हा गेला थोडीशी गफलत आणि बॉल निघून गेला सीमा रेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट झाला. इथेही रन्स मिळतील 4. चांगली गोलंदाजी होतीये, मात्र या चांगल्या गोलंदाजीला ती चांगली बनवण्याकरता उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण खूप अत्यावश्यक असतं. आणि क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं त्रुटी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चंदूला आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं साथ मिळते या क्षेत्ररक्षकांची, कारण एकदा त्याचा झेल सोडून त्याला जीवनदान दिलं गेलं आणि तदनंतर त्याला चौकारही तिथे सहजतेनं प्राप्त झाला. पाच चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला अजूनही शिल्लक आहे. बघूया कशा पद्धतीने इथे गोलंदाजी केली जाईल. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. बॅट अँड बॉल मध्ये परफेक्ट कनेक्शन नाहीये. बॉल निर्धावच्या स्वरूपाने निघून जाईल. या निर्धाव चेंडू बरोबर ओव्हर समाप्त झाली. क्रमांक 3 ची 3 ओव्हरचा खेळ समाप्ती एकेरीच धावफलकावर 38 धावा.
आपल्या या मुख्य मंचावर खार्डी गावातनं सन्माननीय रमेशजी पाटील आपल्या समेत उपस्थित आहेत आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपण त्यांना सन्मानित करतो, त्यांचा स्वागत सत्कार करतोय. निखिल पाटील यांच्या शुभ हस्ते रमेश पाटील यांचा शाही सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं केला जाईल, ज्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. षटक क्रमांक 4 प्रगती पथावर येते. पुन्हा एकदा रोहिदास या खांद्याचा वापर इथे निश्चित गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल बॅकफुटला तिथे जात असताना कट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन होतं हलकस, मात्र वन बाउन्स बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. तिथे जर आपण पाहिलं तर एक निर्धाव चेंडूची उद्घोषणा पंचाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. इथे फटका फसलाय हवेमध्ये, या बॉल संधी आहे मात्र थोडीशी कठीण संधी आहे, त्यामुळे इथे झेल होईलच अशी शक्यता थोडीशी धुसर आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा मिळतो. इथे जोपर्यंत फिल्डिंग होती या 2 धावा तिथे सुरक्षिततेनं पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती, या धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पुसते एकंदर 40 या आकड्यावर. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता, चेंडूवरची नजर तेवढीशी चांगली नव्हती. आडव्या पट्ट्यानं अक्रॉस बॅटनं तिथे स्ट्रोक प्ले करायचा होता. बॅटची आतल्या साईडची कडा घेतली आणि त्यानंतर बॉल देहेष्टीवर जाऊन लागलेला आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या सुरू आहे आणि या 4थ्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. या 3 चेंडूचा खेळ समाप्ती एखेरीस धावफलकावर धावसंख्या आपण जर पाहिली तर पुढे सरकले. यावेळेस मात्र एक चांगला बॉल रोहिदास या सर्व गोष्टींकरता त्यानं स्वतःच एक वेगळी ओळख निश्चित निर्माण केली आहे आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणं खूप गरजेचं आहे, कारण खेळाडू तर सर्वच आहेत, मात्र या खेळाडूंमध्ये कोणीतरी एक अव्वल किंवा कोणीतरी काहीतरी वेगळं कामगिरी करतो का याकडे प्रेक्षकांचं लक्ष जरूर असतं. यावेळेचा हा बॉल हवेमध्ये आहे आणि तिथे एक चांगला कॅच बघा. म्हणूनच मी म्हटलं ना की रोहिदासच्या बरोबर खेळाडू सर्वच आहेत, मात्र या सर्व खेळाडूंमध्ये कोणीतरी एक वेगळा असणं खूप गरजेचं आहे. कारण आपण जर पाहिलं ना तर संत तुकारामांचं ते एक वाक्य आहे, पायरी ते मूर्ती एकची पाशानं, परी ते महिमा वेगळा. पायरीही त्याच दगडाची, मूर्तीही त्याच दगडाची आहे, मात्र मंदिरात जाताना त्या पायरीवर पाय ठेवून आपण मूर्तीपर्यंत जातो आणि मूर्तीच्या पायावर डोकं ठेवतो का, तर तिथे एक वेगळी शिला आहे. म्हणून खेळाडू सर्वच आहेत, तुम्ही स्वतःची एक वेगळी ओळख ही मैदानाच्या आतमध्ये निर्माण करणं गरजेचं आहे. आणि रोहिदास मागच्या बऱ्याच वर्षापासून या खेळाडूनं स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने सिद्ध केलंय आणि सध्या ते मैदानाच्या आतमध्ये तो पुनश्च एकदा करून दाखवत असताना अगदी चांगली गोलंदाजी त्याच्याकडनं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना रोहिदास आपल्या षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, इनफिल्डच्या वरनं खेळला, क्षेत्ररक्षक नाही आहे, यावेळेस अडवणं बॉलला कठीण आहे आणि चेंडू निघून जाईल सरळ आमच्या मायबाप प्रेक्षकांच्या भेटी करता चौकारामध्ये कन्वर्ट होईल. रन्स मिळतील 4. माझी गालान हसते देऊल चमचमते नाही माझी गालान हसते. एकंदर आतापर्यंत 4 षटकाचा खेळ संपला. या 4 षटकाचा खेळ समाप्ती एखेरीस 45 धावा दाफलकावर आहेत. 11.25 ची सरासरी आतापर्यंत अधोरेखित झाली आहे. शेवटचं आणि अंतिम षटक
शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी संजयच्या खांद्यावर सुपूर्द केली गेली आहे. त्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं प्राचारण केलं गेलंय. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. दोन खेळाडू सध्या मैदानामध्ये या जयवंतच्या साथीनं फलंदाज धरम आहे. बघूया कशा पद्धतीने तो बॅटिंग करेल मैदानाच्या आतमध्ये. सध्या जयवंत आहे स्ट्रायकर एंडकडे. पुढचा बॉल उजव्या इष्टीवरनं तिथे बॉल अतिरिक्त बाहेर राहिला. पंच आशुतोष व्यवहारे आमच्याशी जोडले गेले. इशारा आलाय त्यांच्या माध्यमातून. इट्स अ वाईड नॉन प्लेबल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या 1 या आकड्यानं पुढे सरकत असताना जाऊन कुस्ती येते 46 वर. सिंगल डबल्स खूप महत्वाच्या आहेत. इथे एक्स्ट्राच्या रन मात्र शफल झाले फलंदाज. तुम्ही ऑफस्टमच्या बाहेर येताय. फ्रंटफुटला जर तुम्ही ऑफस्टमच्या बाहेर काढताय तर मग तिथे तुमच्याकरता जो रिच वाईड आहे ना तो रिच वाईड ऑन होतो. आणि रिच वाईड ऑन झाला की मग तुम्ही तिथे बॉलला सोडू देऊ शकत नाही. यावेळेस मात्र खोलडप्याचा बॉल त्याला खोदून काढलं. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं. चांगली फिल्डिंग. रोहिदास या टीम मधला एक चांगला क्षेत्ररक्षक किंवा चांगला गोलंदाज आणि चांगला फलंदाज या तिन्ही क्षेत्रामध्ये त्याचं प्रावीण्य आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. आणि तेच प्रावीण्य पुण्याच्या एकदा फिल्डिंगच्या माध्यमातून दाखवत असताना वसई ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून रोहिदासचा खेळ नेहमीच उल्लेखनीय राहिला. चर्चेमध्ये होता हा खेळाडू. यावेळेस ऑन साइडला चांगला फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं. सिंगलला डबल त्यापेक्षा जास्त इथे मिळणं शक्य नाहीये. अंतिम षटक आहे. स्लॉग ओव्हर ज्याला म्हटलं जातं. हाणामारीचं षटक आपण ज्याला म्हणतो आपल्या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटच्या भाषेमधलं ते हाणामारीचं षटक सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि अगदी चांगला खेळ त्यामध्ये आपल्याला सध्या पाहायला मिळतोय. फलंदाजाला थोडंसं शांत ठेवलं गेलंय. बॅकलिपला खाली करायला भाग पाडलाय. यावेळेस पुण्याच्या एकदा अलॉंग द कार्पेट जमिनीशी खेळत बागडत हा बॉल चाललाय. जोपर्यंत त्याला उचललं गेलं 2 करता इथे कॉल आहे. आणि इथे तिसऱ्या पंचांची मदत जरूर घेतली जाईल कारण अगदी क्लोज कॉल आहे. 1 रन कंप्लीट झालाय. दुसरी रन मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये इथे काय विकेट गेली आहे खेळाडूची ते पाहण्यालायक ठरेल. जोपर्यंत रिटर्न आला आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. OUT बॅटर आउट. बॅटरला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. अगदी बॅट हवेमध्ये होती. ग्राउंड करण्याच्या आधी बॉल तिथे स्टंपला लागला. बेल्ट्स ऑफ झाले आणि त्यानंतर पंचांचं बोट आकाशाकडे गेलं. तिसऱ्या पंचांनी तो रेड सिग्नल दिलाय. माघारी परतावं लागेल बॅटरला. फलंदाज जयवंत त्याच्या पारीचा अंत झाला. जयवंत इथे बाद होतोय आणि जयवंतच्या जागी नंबर 5 वर फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये पंकज सध्या बॅटिंग करता जात असताना पाहायला मिळतोय. कुसमाई खार्डी हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना तुम्हाला पाहायला मिळते. कोपरकरांच्या विपक्षामध्ये कोपरचा हा संघ अगदी युवा आणि जुन्या जाणत्या खेळाडूंची सांगड असं म्हणू शकतो आपण या टीम बद्दल. कुसमाई खार्डी वैतरणा विभागातील एक तगड्या संघांमध्ये त्यांची एक स्वतःची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केलेलीच आहे याआधी. यावेळेचा बॉल तिथे वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये गेलाय. जोपर्यंत वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये बॉलला फील्ड केलं गेलं 2 धावा तिथे सहजतेनं पूर्णत्वाला नेल्या जातील. विकेटच्या मध्ये अगदी चांगली दौड या संपूर्ण इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. कारण या ओव्हरचा विचार केला तर या ओव्हरमध्ये आतापर्यंत एकही मोठा फटका आलेला नाहीये. एक्स्ट्रा रन्स जर आपण त्यामध्ये ऍड केला तर आतापर्यंत 7 धावा आल्यात. अगदी चांगली गोलंदाजी राहिली आहे. शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हर मध्ये जिथे षटकार चौकारांची आतिषबाजी एक्सेप्ट असते तिथे मात्र सिंगल डबल्सवर फलंदाजांना शांत ठेवले गेले. फिल्डिंग चांगली आहे रोहिदासकडनं. मात्र फेकी थोडीशी वाईड आणि या वाईड फेकीचा फायदा तिसऱ्या धावे करता आलेत. 3 धावा. आखो में इशारा काय असतो ना तो मैदानाच्या आतमध्ये तिथे तुम्हाला पाहायला मिळाला. अगदी 1 धाव क्षेत्ररक्षकांकडनं चोरून घेतली असंच म्हणावं लागेल. 2 धावा तिथे यशस्वी होत्याच मात्र तिथे तिसरी धाव अक्षरशः चोरून घेतली. तिथे आमचे पंच गजानन स्ट्रगल करताना पाहायला मिळाले बॉलला कॅरी करताना. अगदी सुरुवातीच्या काळात त्यांनीही खूप चांगलं क्रिकेट खेळलंय. शंतनू गायचोर सर आहेत. ते शंतनू गायचोर सरांच्या सोबत क्रिकेट खेळण्याची संधी त्यांनाही मिळाली आणि ते पंच म्हणून या स्पर्धेच्या माध्यमातून सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आशुतोष व्यवहारे, विरल नायर यांच्या साथीने जॉईन झालेत.
विजयाकरता आव्हान आहे 56 धावसंख्येचं एन्काउंटर टोटल. इथे दाफलकावर लावायची आहे. फलंदाजांचा एन्काउंटर होईल की गोलंदाजांचं एन्काउंटर केलं जाईल, सर्व काय आपल्याला पाहायचं आहे. 56 धावा विजयाकरता बनवायच्या आहेत आणि या 56 धावा दाफलकावर जोडल्या जातील का ते पाहण्याआधी आपण टॉस बॉक्स कडे वळतोय. दोन्ही संघाचे कर्णधार टीम श्रीराम कसराळी आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम वैतीपाडा. आपण नाणेफेक करण्याकरता संपर्क साधायचा आहे. वैतीपाडा संघाचा संघनायक आणि श्रीराम कसराळी संघाचा संघनायक. आपण लगेचच नाणेफेक करण्याकरता येतानाच आपला जो योग्य ती प्रवेश फी आपल्याला अल्पावधीमध्ये इथे कंप्लीट करायची आहे. विनंती आहे मॅच सुरू होण्याआधीच आपला प्रवेश निश्चित करून टॉस करण्याकरता रेडी व्हायचंय. बंशी बंशी तुला हिस्सा देव सांग गणशी. आग आग बंशी बंशी तुला हिस्सा देव सांग गणशी. तुझे लग्नाला व्याजी पैसे हांड गणशी गणशी. तुझे लग्नाला व्याजी पैसे हांड गणशी गणशी. आग आग बंशी बंशी तुला हिस्सा देव सांग गणशी. हे गाणं जे आपण ऐकतोय ते सध्या आपल्या या विभागाशी किंवा या संपूर्ण पालघर जिल्हा आणि ठाणे जिल्ह्याचा काही भाग त्याच्याशी निगडीत राहिलाय. कारण बडोदा जैनपेठी हायवे त्यानं पैसेवाले तर लोकांना केलं, मात्र भावा बहिणीमध्ये नाती तोडून टाकली. चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये जॉईन झालेत. नाणेफेक केली जाईल त्यांच्यामध्ये. नाणेफेक रमेशजी पाटील साहेबांना विनंती असेल या मॅचची नाणेफेक आपण आपल्या शुभस्ते करावी. रमेशजी पाटील यांच्या शुभस्ते इथे नाणेफेक केली जाईल. प्रमोद शेडगे तिथे असतील आपल्या सोबत. या आपण टॉस करणार आहोत. साहेबांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी कॉइन स्पिन केला जाईल. यस, उमेश आणि विकी दोन कॅप्टन आमने सामने आहेत. काटा छापा आलेला आहे. धन्यवाद पाटील साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. आपलं सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्या. तर विकी टॉस जिंकलेला आहे, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणार आहात. कसं वाटतं एकंदरीत इथे आल्यानंतर एवढ्या ग्रामीण भागामध्ये आणि खेड्यापाड्यामध्ये अशा प्रकारचं 1 लाखाचं आयोजन करणं, काय म्हणशील या स्पर्धेविषयी आणि कौतुक कसं करशील आयोजकांचं? खूप सुंदर आयोजन आणि नियोजन आहे. आमचं पण पहिलं वर्ष आहे, तरी खूप चांगलं वाटते. नक्कीच. आज संपूर्ण टीम आहे तुमची? हो. या अगोदर कधी या संघाबरोबर खेळलेत? हो, 2-3 वेळा झाले. मग काय रिझल्ट काय आला होता? हार जीत होते, ते हरतात, आम्ही पण जिंकतो. नक्कीच. थँक्यू विकी. उमेश एक चांगलं बोलकं वक्तृत्व आहे. नुकतंच आता जी स्पर्धा पार पाडली आणि उमेश खूप खुश झाले होते, कारण तिथे चांगल्या प्रकारचा खेळ केला गेला होता. तो वालई पाड्याच्या मैदानात, वालई पाड्या चषकामध्ये. काय म्हणशील, टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण असतं.
क्षेत्ररक्षण आता फलंदाजी करायच्या 5 षटकांमध्ये काय कितपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल तुमचा? नक्कीच मैदानाचा अंदाज आल्यानंतर 50 ते 60 पर्यंत प्रयत्न असेल आमचा. नक्कीच आई चामुंडाई चषक 2024 कसं वाटतं या स्पर्धेचं आयोजन? अप्रतिम असं आयोजन पाहायला भेटतं आहे, कारण की खरोखरच इथे पोहोचल्यानंतर खूप आनंद झाला की असं ग्राउंड आपल्याला खूप कमी भेटायचे खेळायला, परंतु इथे आल्यानंतर समजलं की चला खेळायला खूप अजून मजा येईल. थँक्यू व्हेरी मच उमेश. तर दोन्ही संघाच्या कॅप्टनचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. नुकताच टॉस झाला आणि टॉस आपण पाहू शकला श्रीराम कसराळी ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. बॅक टू कमेंट्री बॉक्स नाव. नवसाई गावचे सन्माननीय कुमारजी घरत इथे आपल्या सोबत उपस्थित आहेत. कुमारजी घरत, आपल्याला विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यायचे. नवसाई गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या स्पर्धेला पाहण्याकरता इथपर्यंत आलेत. त्या सर्व प्रतिष्ठित जुन्या जाणत्या व्यक्तिमत्वांना आमची विनंती आहे आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. प्रमोद शेडगे आपल्यासोबत टॉस बॉक्स मध्ये होते. सध्या मैदानामध्ये मॅचला सुरुवात झाली. या 56चं टार्गेट आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर बॉल फिरवण्याच्या नादामध्ये खूप जास्त बाहेर पिचिंग झाली. आशुतोष वेवारे आमच्याशी जोडले गेले आणि इशारा केलाय व्हाईटचा. मित्रांनो विनंती करतो आपण मागच्या साईडनं ज्याही बाईक्स आपण पार्क केल्यात त्या पार्क करताना बाईकचे मिरर ते खाली करायचे आहेत सर्वांनी आणि 4 व्हीलर आपण समोर पार्क करू नका, थोडीशी बाजूला करा, विनंती आहे प्रत्येकाला. नवसाई गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आपल्याशी जोडले जातात. या दरम्यान चांगला बॉल बॅटच्या रेंज पासून दूर ठेवला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे जरूर केला रोहिदासनं. थोडासा स्ट्रगल मध्ये आहे रोहिदास. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 3 धावा आल्यात, एक एक्स्ट्रा आहे त्यामध्ये. शांत ठेवणं ती गरज आहे. 56चं टार्गेट तुम्ही सेट केलंय, मात्र 56 डिफेंड करणं या मैदानावर सोपं नाही आहे. परिश्रम करावे लागतील कारण 1-2 मोठ्या ओव्हर आला तर मॅच अचानक रंग बदलताना पाहायला मिळते आणि या खेळाला त्याकरताच तर ओळखलं गेलं ना, रंग बदलणारा खेळ म्हणून या खेळाला म्हटलं गेलंय. किंवा मी नेहमी म्हणतो ना या चेंडूबद्दल, चेंडूनंतर आपण बोलू शकतो. यावेळेस एक चांगला बॉल तिथे पाहायला मिळाला. या खेळाबद्दल सांगायचं झालं तर या खेळाला जरी बनवलं असेल इंग्लंड या देशानं, मात्र या खेळाला मोठं केलं आमच्या भारतीयांनी. ज्याला खाऊ पिऊ घातलं, ज्याचं संगोपन केलं आणि त्याला खूप मोठं केलं आमच्या या भारत देशाने. कारण भारत देशामध्ये जिथे सस्पेन्स आहे, क्लायमॅक्स चांगला आहे, तिथे निश्चित ते पिक्चर असो किंवा खेळ असो त्याला सर्वाधिक पसंती असते. आणि क्रिकेटचा खेळ असा आहे ना की शेवटच्या क्षणापर्यंत तिथे त्यामध्ये सस्पेन्स कायम असतो. आणि या दरम्यान पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल तो निर्णायक ठरला. एक महत्वाचा बॅटर जो स्ट्रगल मध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता या संपूर्ण ओव्हरच्या दरम्यान मध्ये, तो फलंदाज रोहिदास. त्याच्या पारीचा अंत झालाय, त्याला माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन, रोहिदास बाद. दिलाचा दिलदार माणूस नेक मनाचा आहे मोठा. दिलाचा दिलदार माणूस नेक मनाचा आहे मोठा. नाही कशाचा त्याला तोटा, मिलिंद दादा नवानं मोठा. नाही कशाचा त्याला तोटा, मिलिंद दादा नवानं मोठा. टेनिस बॉल क्रिकेट हाय लेवलला सध्या आपल्याला पाहायला मिळते आणि सध्या इंडिया कप सुद्धा सुरू आहे. अवकाळी पावसानं महाराष्ट्राला तर फटका जरूर दिलाय. अवकाळी पावसामध्ये जर आपण पाहिलं तर नागपूर आणि विदर्भामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांचं नुकसान केलंय. मात्र याच अवकाळी पावसानं आजचा दिवस इंडिया कपला बंद पाडलाय. इंडिया कप मध्ये जोरदार पाऊस झालाय आज. अवकाळी पाऊस आणि इंडिया कपचा खेळ आज जो वेस्ट बंगालमध्ये सुरू आहे तिथे तो खेळ बंद झालाय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आमचे क्रिकेटर्स या खेळाला मोठं करण्याचा प्रयत्न सातत्यानं करतायत. काल जर आपण पाहिलं तर त्याच इंडिया कपमध्ये खूप महत्त्वाचे क्षण होते. म्हणजे प्रत्येक मुस्लिम धर्मियांकरता सुरू असलेला सध्या रमजानचा हा महिना आहे आणि याच रमजान महिन्यामध्ये संध्याकाळचा इफ्तार म्हणजे तो उपवास सोडण्याची वेळ असते आपल्या भाषेमध्ये. आणि त्या इफ्तारला मैदानामध्येच तिथे करताना 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. नदीम धानुरी आणि बिलाल राजपूत यांनी मैदानाच्या आतमध्येच तिथे इफ्तार साजरा केला. यावेळेचा हा बॉल इथे अगदी योग्यतेनं आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव डॉटच्या स्वरूपानं पहिल्या ओव्हर करता जर आपण पाहिलं तर जवळपास 5.5 मिनिटं लागली आहेत. हा अर्धा मिनिटं तुम्हाला या ओव्हरमध्ये कव्हर करावा लागेल. कुमारजी घरत आणि प्रथमेची किणी या प्रज्ञेची किणी या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्यासोबत जॉईन झाले, त्यांचं स्वागत आहे. यावेळेचा बॉल
तिथे कट केला क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय अंतिमच्या क्षणी बॉल सीमारेषा पार चौकारमध्ये कन्वर्ट झालाय रन्स मिळतील 4. मुंबईची बाई तुझ्या घरी फिकर ग वाटा कसली गावात सुट्टीचा 50चा वाटा खाली ते मावळ्याला ताजा आहे ताजा आवाशी बोलतोय. हे ब्रदर कवर चाललास ये मावरा घे ये ताजा आहे ताजा बर्फांचा नाही ये जा, ये. सध्या ट्रेंड मध्ये असलेलं एक गाणं आहे चिल कर आणि तेच गाणं आमच्या डीजेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. ट्रेंड असतं प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं गाणं येतं आणि त्या वर्षी ते गाणं खूप गाजताना आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस मात्र ऑन साइडला चांगला फटका आहे क्षेत्ररक्षक तिथे त्याला दर्शक बनवलं जाईल. 1 बाउन्स बॉल निघून जाईल ओव्हर द रोप डिरेक्टली गेलाय कारण 1 बाउन्स गेलाय ते तिथे षटकार आहे. तिथे क्षेत्ररक्षक दर्शवतोय की बॉल सीमारेषा पार गेलाय षटकारामध्ये कन्वर्ट झालाय 6 मध्ये. सुरुवातीला प्रतीत झालं होतं समालोचक कक्षामधनं तो क्षेत्र थोडासा आपल्याला क्लिअर पिक्चर नाहीये मात्र तर नंतर तिथं क्षेत्ररक्षकांना आपल्याला पाहायला मिळालं की दोन्ही हात हवेमध्ये उंचावले आणि दर्शवलं की हा षटकार आहे. बॉल डिरेक्टली सीमारेषेच्या पार गेलाय 6 मध्ये कन्वर्ट झालाय. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 13 या आकड्यावर अगदी चांगली फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये. यावेळी शरीरापासून दूर अवे फ्रॉम द बॉडी बॉलला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पंचाच्या दृष्टीने इथे खराब बॉल आहे. व्हाईटचा इशारा आला अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर दोन्ही ओव्हरमध्ये चौथा चेंडू टाकण्याआधी चुकी गोलंदाजीच्या वतीने झाली. या दोन्ही ओव्हरमध्ये व्हाईटचा इशारा आलाय. 56च्या टार्गेटचा पाठलाग करत असताना अगदी चांगल्या पद्धतीची फलंदाजी सध्या मैदानामध्ये सुरू आहे. यावेळेचा बॉल तो चांगला आहे फलंदाजाला बंदिस्त करणारी लाईन ती आपल्याला पाहायला मिळाली. बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने जात असताना या ओव्हरमध्ये आतापर्यंत 11 धावा जरूर आल्यात. 4 चेंडूचा खेळ तो समाप्तीला आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या नव्हत्या या ओव्हरमध्ये धावा बनतायत. एखादा चांगला फटका येणाऱ्या बॉलवर जर आला तर निश्चित एक चांगली टोटल धावफलकावर उभी राहू शकते इथनं पुढे. उजव्या यष्टीवरनं हा बॉल जर आपण पाहिला तर तिथे एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू काउंट केला गेला. 5 चेंडूचा खेळ आणि तदनंतर 14 धावा या राफलकावर आहेत. ओव्हर मधला शेवटचा बॉल फुल टॉस होता आणि त्याला राईट दिली आहे सरळ सीमारेषेच्या पारची उत्तुंग गगनचुंबी हाय अँड हँडसम स्ट्रोक बॉल गेलाय दूर सीमारेषा पार. या षटकाराच्या मदतीनं एंड ऑफ द सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेरीस 20-20. थँक्यू. सलग 3 षटकार त्याच्याकरता धनेश चौधरी यांच्याकडनं कोपर संघाकरता आपण जर पाहिलं तर 1612 ओव्हर कंप्लीट झालंय. षटक तिथे पूर्णत्वाला आलंय. पहिला बॉल डॉट दुसरा बॉल बाउंड्री तिसऱ्या बॉलवर षटकार चौथा टाकण्याआधी वाईड आला. चौथा बॉल डॉट 5वा बॉल डॉट आणि 6व्या चेंडूवर षटकार. अशा पद्धतीने ओव्हर समाप्त झाली आहे. ओव्हर कंप्लीट झाली आहे. तुमच्या खेळाडू कक्षामधनही तिथे पाण्याची व्यवस्था आहे. तुम्हाला जेव्हा खेळाडूला पाणी प्रोव्हाइड करायचं असेल तर ओव्हर नंतर तुम्ही तिथे जाऊ शकता कारण उन्हाचा तडाखा जास्त आहे. त्यामुळे आयोजकांनी तसं सूचित केलंय की ओव्हर नंतर जर पाणी पाहिजे असेल तर मग तुम्ही तिथे जाऊ शकता कारण आज जर आपण पाहिलं तर खूप जास्त ऊन आहे सध्या मैदानामध्ये. आपल्या मुख्य मंचावर आपल्यासोबत उपस्थित आहेत सन्माननीय कुमारजी घरत. त्यांना आपण सन्माननीय राजेंद्र कुडू यांच्या शुभ हस्ते सन्मानित करतोय. कुमारजी घरत यांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावरनं दुसरा बॉल पाहिजे का अंपायर? नाही बोलले अंपायर. त्याच बॉलवर मॅच कंटिन्यू राहील.
2 ओव्हरचा खेळ. या 2 ओव्हरचा खेळ समाप्ती. एकेरीस 20 धावा दाखल कावर. त्यानंतर आपल्या मुख्य मंचावर जर आपण पाहिलं तर प्रज्ञेश किणी इथे उपस्थित आहेत. मी वैभव पाटील या स्पर्धेचे प्रमुख आयोजक वैभव पाटील यांना विनंती करतो की आपण प्रज्ञेश किणी यांना या मुख्य मंचावरनं सन्मानित करावं. त्यांचा स्वागत सत्कार आपण आपल्या शुभस्ते करावा. नवसाई गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तिमत्व ज्या या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या समवेत जॉईंट होत आहेत त्या सर्वांनाच आपण या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मानित करतो. त्यांचा स्वागत सत्कार इथे होत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय जे मान्यवर आपल्यासोबत जोडले जात आहेत त्यांना सन्मानित केलं जात आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. षटक क्रमांक 3 अमोलला पुण्याच्या एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं कंटिन्यू केलं गेलंय. ज्यानं पहिल्या षटकामध्ये अगदी चांगला मारा इथे अद्यावत केला. मैदानामध्ये नरेश आहे. पहिला बॉल इथे फेस करत असताना चांगला बॉल टॉस केला. खांद्याचा खूप चांगला वापर. गुडलिन स्पॉटच्या परिसरामध्ये बॉलला पिच केलं आणि तिथनं आपल्या खांद्याच्या जोरावर बॉलला थोडंसं आपटलं होतं आणि त्याचाच फायदा मिळाला. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू तिथे काउंट होत असताना पाहायला मिळतोय. सन्माननीय कुमारजी घरत साहेबांच्या वतीनं या स्पर्धेला आर्थिक सहकार्य येते. 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांच्या वतीने लाभतंय. त्यांचा टाळ्या वाजून सर्वच जण आभार मानतात. सन्माननीय कुमारजी घरत आपला मनपूर्वक धन्यवाद. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. इथे चांगला बॉल सलगचा दुसरा निर्धाव. 56 धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे आणि 56 धावसंख्येचा पाठलाग करण्याकरता तुम्हाला सिंगल डबल्स नका होईना मात्र धावफलक रोटेट ठेवणं गरजेचं आहे. अमोल नो डाऊट खूप चांगली गोलंदाजी करतोय मात्र कितीही चांगली गोलंदाजी करत असला तरी त्याच्या विपक्षामध्ये तुम्हाला सिंगल डबलच्या माध्यमातून रन्स धावफलकावर जोडणं गरजेचं आहे. सध्याची स्थिती जर आपण पाहिली तर निश्चित कोस्माई खार्डी करता अमोल एक महत्वाचा आशेचा किरण आहे असंच म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय, ज्या पद्धतीने आपल्या खांद्याचा योग्यतेने वापर करतोय, फलंदाजाला बंदिस्त ठेवण्याचा प्रयत्न करतोय ते त्याच्या टीम करता पोषक आणि पूरक आहे. यावेळेस समजलं नाही, कळालं नाही. बॉल येऊन बॅटला लागलाय. बॅटनं बॉलला स्पर्श नाही केला. यावेळेस बॉलनं बॅटला स्पर्श केलाय. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते 21-21. चांगली गोलंदाजी करतोय. वेगावर स्वार आहे. प्रचंड वेग हा तुमच्या गोलंदाजीचा प्रमुख कारण असू शकतो आणि इथे जर आपण पाहिलं तर तो प्रचंड वेग जनरेट करतोय. बुलेट ट्रेन ज्या पद्धतीनं आपलं मार्गक्रमण करते अगदी त्या पद्धतीनं हा बॉल अगदी वेगानं तिथे फलंदाजापर्यंत जाताना पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल ब्लाइंड स्ट्रोक फलंदाजाला कळलं नाही. बॉल टप्पा खाल्यानंतर किती वेगानं आणि कुठल्या स्थितीमध्ये निघून गेला. फक्त अंधाधुंद बॅट फिरली होती. 4 चेंडूचा खेळ. त्यानंतर या ओव्हरमध्ये ही धावा आल्यात त्या फक्त 1. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. नैसर्गिक व्हॅक्यूम क्लीनर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते मात्र हे व्हॅक्यूम क्लीनर टेनिस बॉल क्रिकेट करता कधी कधी धोकादायक जरूर ठरतं कारण आपण खूप साऱ्या स्पर्धा पाहिल्यात अक्षरशः मंडप गायब झालेत. अगदी त्या पद्धतीचं अगदी हे बवंडर सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय अगदी छोटं होतं मात्र तिथे हडकम माजवून गेलंय एक्स्ट्रा कव्हर मध्ये. सध्या होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता इथे मात्र ते ब्लाइंड स्ट्रोक किंवा अंधाधुंद फलंदाजी ती सातत्यपूर्ण सुरू आहे. प्रचंड वेगानं गोलंदाजी केली जाते आणि त्यामुळे फलंदाजांना बंदिस्त आणि शांत ठेवलं गेलंय. ओव्हर समाप्त झाली आहे नंबर 3 ची. 2 ओव्हरचं अनालिसिस जर आपण पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आणि 1 विकेट आपल्या नावावर केली आहे गोलंदाज अमोलनं आणि अमोलची ही उल्लेखनीय कामगिरी नेहमीच किंवा या मॅच मध्ये निश्चित चर्चेचा विषय राहील कारण 2 ओव्हरमध्ये 4 धावा देताना तुम्ही जेव्हा विकेट मिळवता तेव्हा निश्चित विपक्षी टीमला तुम्ही बॅकफूट ढकलता आणि तेच केलं यावेळेस कारण 2 ओव्हरमध्ये 4 आल्यात म्हणजे येणाऱ्या 3 ओव्हर ज्यामध्ये तुम्हाला 52 बनवायचे आहेत. 3 ओव्हरमध्ये 52 बनवणं सोपं नाही आहे. खूप सारे परिश्रम करावे लागतात. शिरसाट गावचं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व एक अनमोल रत्न आपण त्यांच्याबद्दल म्हणू शकतो. सन्माननीय महेशजी पाटील साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या समवेत जॉईंट होतात. आमचे आयोजन टीम त्यांना रिसीव्ह करण्याकरता मुख्य गेटच्या जवळ जाताना आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय सदा काळे साहेब सुद्धा त्यांच्या समवेत आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या दिशेने येताना पाहायला मिळत आहे. सन्माननीय महेशजी पाटील साहेब आणि सदा काळे साहेब आपलं आई चामुंडाई चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत वेलकम.
सुस्वागतम. या दोन्ही मान्यवरांचं जे प्रमुख मान्यवर आहेत आपल्या या VIP डाईस ची शोभा वाढवण्याकरता आपल्या मुख्यमंत्र्यांच्या दिशेनं येत असताना आपल्याला ते पाहायला मिळत आहे. सन्माननीय महेशजी पाटील साहेब आणि सदा काळे साहेब जे आपल्या सोबत या स्पर्धेच्या निमित्तानं जॉईंट होत आहेत. या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. इथे वाह वाह, सो सोनार की एक लोहार की, अगदी त्या पद्धतीचा श्लोक बॉलला फेकून दिलाय. या मैदानातला एक तगडा स्ट्रोक त्या टागऱ्याच्या झाडांमध्ये जाऊन पडलाय. षटकार. थँक्यू डीजे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा समोरच्या बाजूने चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉल अलंग कार्पेट चालला. एक तर मिळाली, दुसरी करता कॉल आहे वाईट फेकी. फायदा मिळेल. 2 रन तिथे इझिली कंप्लीट होतील. या दोनच्या मदतीनं धावसंख्या 29 आकड्यावर. एक गोलंदाज अमोल, त्याच्या विपक्षामध्ये सावध पवित्रा आणि त्यानंतर कुठलाही गोलंदाज समोर आला त्याच्या विपक्षामध्ये आक्रमण. हेच चित्र सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 8 धावा आल्यात या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 बॉलमध्ये. यावेळेस मात्र फोर्स केलाय समोरच्या बाजूनं क्षेत्ररक्षकाला. प्रेक्षक त्याच्या मस्तकावर दस्तक, त्याच्या डोक्यावरनं संघर्षाचा शंकनाद करत बॉल निघून गेला सीमारेषा पार. षटकार. 6. तुमचं वय हे निव्वळ आकड्यांचा खेळ आहे हे मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना नरेश पाहायला मिळतोय. उमर 55 की लेकिन दिल बचपन का, अगदी तसा खेळ सध्या मैदानामध्ये सुरू आहे नरेश किणीच्या माध्यमातून. इथे उडवलाय पुन्हा एकदा बॉलला सीमारेषेच्या दिशेनं. मात्र तिथे एक चांगला कॅच कॅरी झालाय. विकेट मिळतीये. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बदल. खेळाडू बाद. आजचा दिवस जर आपण पाहिला तर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करण्याचा दिवस आहे. कारण आज चौदार तळ्यावर त्यांनी केलेलं ते सत्याग्रह त्याचा दिन आहे आज. आणि त्यानिमित्तानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानाचा मुजरा असेल, अभिवादन असेल. 5 चेंडूचा खेळ. या 5 चेंडू नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर त्यामध्ये अचानक शांती प्रस्थापित झाली. या 35 धावा नाफलकावर आहेत. षटक क्रमांक 4चा खेळ सुरू आहे. इथनं 21 धावा विजयाकरता अजूनही बनवायच्या आहेत आणि 7 चेंडू शेष आहेत. यावेळेस फसवा बॉल आणि त्यानं विकेटचा वेध घेतला असता असं पंचांना स्पष्ट तिथे दिसलंय आणि त्यामुळे पंचांनी आपला बूट आकाशाकडे केलं. त्या बुटाप्रमाणे बॅटरला जावं लागेल. मैदानाच्या बाहेर तंबूच्या दिशेनं विकेटचं बदल. खेळाडू बाद. स्मार्ट डॅशिंग मुंडा गाजवलाय सारा इलाका. स्मार्ट डॅशिंग मुंडा गाजवलाय सारा इलाका. आपल्या भावाला तुम्ही कमी समजू नका. आपल्या भावाला तुम्ही कमी समजू नका. भावाला तुम्ही कमी समजू नका.
शेवटचं षटक 6 चेंडू विजया करता 21 धावसंख्येची गरज. स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करण्याकरता फलंदाज आकाश आपल्याला पहिला मिळणार आहे आणि आकाशला आता मैदानाच्या आतमध्ये आक्रमकता दाखवणं गरजेचं आहे. अक्षय आहे मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता. एक बलदंत डेहे एसटी उंचापुरा असा खेळाडू. आपण जर पाहिलं तर अगदी निर्धारित वेळेमध्ये तुम्ही 4 षटकं जरूर कंप्लीट केली आहेत. मात्र इथनं पुढेही तुम्ही त्याच पद्धतीने सपोर्ट करावा हीच अपेक्षा आहे. 18 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट केली इथे, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद टीम कुसुमाई खार्डी. इथे फुल टॉस होता आणि त्याला फुल टॉल राईट दिली आहे. बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्यावरनं चेंडू मैदानाच्या बाहेर षटकार. तिसऱ्या पंचाची मदत इथे घेतली गेली आहे. तिसरे पंच आपल्याला इथे टेक्निशियन रूम मध्ये जॉईंट व्हायचंय. पाटील नेटवर्क तिथे दूध का दूध आणि पाणी का पाणी ते करताना पाहायला मिळेल, कारण अगदी चांगल्या पद्धतीचं टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि पालघर जिल्ह्यातलं नंबर 1चं चॅनल ठरलंय पाटील नेटवर्क. आपण जर पाहिलं तर पहिलं असं चॅनल आहे ज्याने 1 लाख सबस्क्रायबर आपले कालच्या दिवसामध्ये पूर्ण केले. 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि इथे बिमरचा इशारा आलाय. हा नुसता बिमर नाहीये, टीमला बिमार करणारा बॉल आहे. 9+6 टोटल 7. 42 धावा फलकावर. आता विजया करता येणारे बॉल शेषरीतनं 6 आणि या 7 बॉल मध्ये विजया 6 बॉल मध्ये विजया करता जर आपण पाहिलं तर 14 धावसंख्येची गरज. यावेळेस मात्र उडवलाय पुन्हा एकदा फ्रीडच्या बॉलला सीमारेषेच्या दिशेनं एक्स्ट्रा कव्हर कडे चाललाय बॉल. थांबवणं कठीण. पहिल्या टप्प्याखेरीस बॉल सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4. झुकला नाही कुणा पुढं अन झुकणार नाही कधी. अर झुकला नाही कोणा पुढं अन झुकणार नाही कधी. तुमचं नाव येतं साऱ्या आधी, चर्चा तुमचीच मार्केट मध्ये. तुमचं नाव येतं साऱ्या आधी, चर्चा तुमचीच मार्केट. येणारे 5 बॉल विजया करता 10 धावसंख्येची गरज. अगदी स्पष्ट रणनीती होती की अमोलच्या विपक्षामध्ये हात खोलायचे नाही, तिथे त्याला जास्तीत जास्त विकेट द्यायच्या नाही. आणि अमोलच्या विपक्षामध्ये 2 ओव्हरमध्ये फक्त 4 धावा घेतल्या, 1 विकेट खर्च केली आणि त्यानंतरच्या प्रत्येक गोलंदाजाची जमके पिटाई ज्याला म्हणतात ना, अगदी ती जमके पिटाई केली आणि या धावसंख्येला आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न केलाय. येणारे 5 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज वैभव. अक्षय त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंड कडे बॅटिंग करतोय. इथे काय करतोय वैभव? हा दुसरा भीमर आहे. दुसरा भीमर आहे, त्यामुळे गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं बाजूला व्हावं लागेल. तिसऱ्या पंचाची रनआउट करता मदत घेतली. तिथे धावचीतचा बळी आहे का ते चेक केलं जाईल. एक रन तर इथे खात्यामध्ये जरूर ऍड होईल. या 1च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 47 मात्र रनआउट आहे की नाही ते चेक केलं जाईल. OUT बॅटर आउट. बॅटरला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. तिथे बिमार आहे. 9चा इशारा आलाय, म्हणजे येणारे इथनं बॉल शेष 5 बॉल आहेत आणि या 5 बॉल मध्ये विजया करता जर आपण पाहिलं तर इथनं धावसंख्येची गरज आहे ती 9 धावा. नवीन फलंदाज प्रशांत चौधरी बाबू. 5 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. 9 बॉल आहे. हा 9चा इशारा आलाय. पंचाच्या माध्यमातून ऑलरेडी पहिलाच इशारा केला होता. गोलंदाज चेंज होईल कारण दुसरा बिमार आहे.
नवीन गोलंदाजाला हे षटक पूर्णत्वाला न्यावं लागेल. गोलंदाजी करण्याकरता शेवटच्या षटकाकरता गोलंदाज मला वाटतं चंदूला गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं बोलवलं गेलंय. त्याच्या खांद्यावर विश्वास दर्शवला गेलाय. फ्रीहिटची संधी आहे इथे. बघूया फ्रीहिटच्या संधीवर कशा पद्धतीने काम तिथे मैदानाच्या आतमध्ये केलं जाईल. फ्रीहिट इथे काय कंप्लीट केली जाईल. चंदू आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल. समोर प्रशांत चौधरी बाबू उभा आहे. यावेळेस मात्र ऑन साईडला चांगला फटका खेळला. अलग कार्पेट येतोय बॉल जोपर्यंत उचलला गेला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. एक वरच समाधान मानलं जात आहे. 1 रनच्या मदतीनं 48 धावा धाफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरता येणारे 4 चेंडू इथनं शिल्लक राहत आहेत आणि या 4 चेंडूमध्ये 8 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू आणि 8 धावा या मॅचला जिंकण्याकरता धाफलकावर जोडायच्या आहेत. चंदूच्या विपक्षामध्ये काय 8 धावा अक्षय इथे मैदानाच्या आतमध्ये जोडेल. जो स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करतोय. चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये आतापर्यंत त्यानं. इथे अप्रतिम अप्रतिम आउटस्टँडिंग सुपर स्ट्रोक. बॉल चाललाय सीमा रेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट होईल. रन्स मिळतील 4. डॉट बॉल खेळलेत मात्र डॉट बॉल खेळतानाही 30 धावसंख्येची इनिंग आतापर्यंत त्याने धाफलकावर अधोरेखित केली आहे. अक्षय अप्रतिम फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय. येणारे इथनं बॉल शेष 3 आणि 3 बॉल मध्ये विजया करता 4 धावसंख्येची गरज. या मैदानावर असे रेकॉर्ड झालेत ना की 3 बॉल मध्ये 1 धाव असताना जतीन पाटील सारखा महत्वाचा खेळाडू तिने बॉल तिथे डॉट झाला आणि तिथे झिडके संघ विजयी ठरला. खूप सारे रेकॉर्ड घडलेत या मैदानावर. 3 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. या दरम्यान विकेट कीपरला गुंगारा. तिथे शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू बॉलला स्टॉप केल्यानंतर त्यानं आकाशाकडे पाहिलं आणि इथे काय घडलंय कोण आउट आहे. प्रशांत चौधरी याला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. येणारी 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 2 चेंडू मध्ये आपण जर पाहिलं तर 3 धावसंख्येची गरज आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. खेळ अजूनही संपलेला नाहीये कारण आम्ही अजूनही हारलेलो नाहीये. हे मैदानाच्या आतमध्ये दाखवून द्यावं लागेल. आतापर्यंत ज्या काही चुका झाल्या तर झाल्या मात्र इथनं पुनश्च एकदा नव्यानं सुरुवात. आपल्या ग्रामीण भाषेमध्ये म्हटलं जातं ना नव्या विटी नव्या दांडू तसं अगदी त्या पद्धतीने खेळ करावा लागेल. नव्यानं पुनश्च एकदा उभं राहावं लागेल. सज्ज होते आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. निर्णायक 2 बॉल 3 धावसंख्येची गरज. अक्षय स्ट्रायकर एंडकडे. चंदू त्याच्या विपक्षामध्ये. यावेळेस मात्र बॉल पायावर आदळला आहे आणि बोट आकाशाकडे गेलंय. आता 1 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज.
मी म्हणून म्हटलं ना, या मैदानावर खूप काही वेगळा खेळ आम्ही पाहिलाय. 3 चेंडूमध्ये एका धावसंख्येची गरज असताना फिल्डिंग करताना झिडके संघ जिंकला. त्याच मैदानावर 3 चेंडूमध्ये आणि 4 धावसंख्येची गरज आहे आणि तिथे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता सध्या जातोय. यश, नावात यश आहे, टीमला यश मिळवून द्यावं लागेल. नावामध्ये जरूर यश आहे, मात्र टीमला काय यश इथे तो संपादित करून देईल ते पाहणं लायक ठरेल. 3 कंपल्सरी आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. प्रॉपर क्रिकेटची ड्रेसिंग आणि चेसिंग दोन्ही कंपल्सरी आहे. ट्रॅक टी शर्ट आणि शूज त्याचबरोबर धावा ज्या बनवल्या जातील त्यापेक्षा एक अतिरिक्त धाव ती तुम्हाला कंपल्सरी बनवावीच लागेल. येणारा बॉल खूप निर्णायक असेल, खूप महत्वाचा असेल. कोण जिंकेल ते पाहायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून खूप सारे प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेत. त्यांचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. काही कसराळी टीमला शुभेच्छा आल्यात, तदनंतर वैतीवाडाला शुभेच्छा आल्यात. पुढचा बॉल, व्हॉट शॉट, अप्रतिम, आउटस्टँडिंग बॉल, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर, चौकार, 4, खेळ खलास. थँक्यू. अगदी रोमहर्षक उत्कंठावर्धक असा मुकाबला प्रेक्षकांना पाहायला मिळाला आणि या मॅचला जिंकलंय इथे टीम कोपर संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. 1 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज असताना एक जबरदस्त स्ट्रोक तिथे खेचला आणि चौकार मारून ती मॅच जिंकवली. तिथे नो भीमरच्या बॉलवर आलेला षटकार तो खूप महत्वाचा ठरला. आपल्या मुख्य मंचावर आपल्या समवेत आपले महत्वपूर्ण काही मान्यवर पाहुणे इथे उपस्थित झालेत आणि या मान्यवर पाहुण्यांचा आदर सन्मान आदरातिथ्य करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि त्या अतिथींना आपण इथे सन्मानित करणार आहोत. त्यांचा आदरातिथ्य